स्वतः नितीनजींनी तसे बरेच वेगवेगळ्या पुस्तकांचे प्रकाशन आणि त्यानिमित्त भाषणं केले आहेत, पण मला वाटतं की हा आज एक विशेष कार्यक्रम आहे जिथे पुस्तक स्वतः नितीनजींनी लिहिलं आहे आणि त्यामुळं त्यांच्या या पहिल्या पुस्तकाबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. मंचावर विवेक घसाशी उपस्थित आहेत, राजहंस प्रकाशनचे नरेश सब्जीवाली उपस्थित आहे, समोर पण बरेच सगळे परिचित सगळे आहेत. सगळ्यांना नमस्कार. योगायोगाने पुस्तक आधी वाचण्याची मला संधी मिळाली आणि म्हणजे आत्ता जसे भाषणामध्ये इथे सगळे किस्से सुरू होते वेगवेगळे, मला वाटते शैलेशनी संपादनामध्ये शैलेशजींनी ते किस्से थोडे कमी केलेले आहे. त्यामुळं पुस्तकामध्ये व्यवस्थित पूर्णपणे संघाचं जे त्यांचे खरोखर असे अनुभव आहेत आणि एकेका कार्यकर्त्याला बघितल्यानंतर आपण त्यावेळी जे शिकून जातो तेव्हा कळत नाही की आपण हे शिकतोय किंवा त्याचा काय आपल्यावर संस्कार झाला ते लक्षात येत नाही, परंतु नंतरच्या वाटचालीमध्ये जेव्हा आपण एक एक अनुभव घेत जातो तेव्हा त्या गोष्टी लक्षात येतात. आणि ही जी काही एक सहजता आहे संस्काराची, ती विशेषता आहे आपल्या संघ कार्यामधली आणि त्याचं उत्तम रीतीने ती सहजता कशी आहे याचं वर्णन मला वाटते मुख्यतः या पुस्तकामध्ये नितीनजींनी केलं आणि शैलेशजींनी त्याचं उत्तम शब्दांकन केलेलं आहे. तेव्हा मी म्हणजे वाचून हे आपल्याला सांगू शकतो आणि त्यामुळं त्या अर्थाने हे एक या संघाची कार्यपद्धती किंवा संघाची जी विशेषता आहे त्याला चांगल्या शब्दामध्ये व्यक्त करणारं हे पुस्तक झालेलं आहे आणि त्यामुळे हे आपल्या सगळ्यांना नक्कीच वाचण्याकरता उपयोगी ठरेल असं मला वाटतं. एक गोष्ट या निमित्ताने जी बरीच चर्चा झाली आज आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डॉक्टर हेडगेवार जे संघाचे संस्थापक होते त्यांच्या काळामध्ये, म्हणजे आपण समजा आजपासून 100 वर्षापूर्वीच्या काळामध्ये गेलो तर एक गोष्ट लक्षात येते की त्यावेळची जी पिढी होती त्या पिढीमध्ये बरेच लोक होते की जे तसे त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये तसे चांगले संस्कार होते. म्हणजे आज जर आपण तुलना केली आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आणि 3 पिढ्यांपूर्वी किंवा 4 पिढ्यांपूर्वीच्या संस्कारांकडे जर बघितलं, घरातलं अनुशासन, एकमेकांचे संबंध, त्यांच्या व्यक्तिगत जीवनातले चरित्र, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आणि लोकांचे आपापसामधले संबंध हे सगळं जर बघितलं आपण, त्यांची धार्मिक प्रवृत्ती, वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक प्रकारच्या आपल्या आध्यात्मिक जे आपल्या भारतातलं ज्ञान आहे त्याची त्यांना असलेली ओळख वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की 100 वर्षापूर्वी यातल्या बऱ्याच गोष्टींचा एक खूप चांगला पगडा आणि त्याचा नित्य जीवनामधला उपयोग हा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसेल. मग हा एक प्रश्न महत्त्वाचा आपल्यासमोर येतो की अशा काळामध्ये जेव्हा अशी परिस्थिती होती तेव्हा डॉक्टर हेडगेवारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधचं माणूस नावाचं, म्हणजे माणसांना घडवण्याचं नव्याने एक संघटन घडवण्याची आवश्यकता का उत्पन्न झाली, हा एक मूलभूत विषय आहे. म्हणजे आपण, कारण मला वाटते हा आपल्या सगळ्यांचा अनुभव असेल की 4 पिढ्यांपूर्वी, 3 पिढ्यांपूर्वी, 100 वर्षांपूर्वी आपापल्या सगळ्यांच्या घरातलं वातावरण हे म्हणजे संस्काराच्या दृष्टीने अतिशय वरच्या स्तराचं होतं आणि त्यामध्ये सगळ्यांचा संबंध खूप मोठा होता. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी डॉक्टरांना लक्षात आली की व्यक्तिगत जीवनामध्ये जरी उच्च जीवनमूल्य किंवा धार्मिक आपल्या ग्रंथांचा, आपल्या ज्ञानाचा अतिशय जवळचा संबंध आहे, रोजच्या जीवनामध्ये अतिशय उत्तम चारित्र्यवान अशी लोक आहेत, परंतु या सर्व समाजामध्ये हे सगळे आपले जे उत्तम गुण आहेत, आपल्याला उत्तम मिळालेलं शिक्षण आहे, या सगळ्यांचा अधिकाधिक उपयोग संघटितपणे समाजाकरता, या राष्ट्राकरता कसा करायचा आणि आपले हे सगळे गुण आहे त्याच्यावर एक स्वाभिमान ठेवून विपरीत परिस्थितीमध्ये समोर येऊन त्यावर स्वाभिमान सार्वजनिक पद्धतीने व्यक्त करून त्या स्वाभिमानाने पुढे जायचं, याची कमतरता त्यांना सार्वजनिक जीवनामध्ये, जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये, विशेष करून
सामाजिक जीवनामध्ये त्यांना ही कमतरता जाणवली. तसं ते सगळ्या क्षेत्रामध्ये होते. म्हणजे ते त्यांनी सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं. ते काँग्रेसमध्ये, त्यावेळीची काँग्रेस, त्यामध्ये पण ते खूप सक्रिय होते. आपल्या विदर्भ क्षेत्रामध्ये तर त्यांचा अतिशय मोठी भूमिका त्यांची या सगळ्या राजकीय कार्यामध्ये सुद्धा होती. पण त्यांनी सार्वजनिक कार्य जे होते ते अतिशय जवळून बघितलेच नाही, फक्त त्यात त्यांचा सहभाग होता. आणि त्यामुळे त्यांनी अगदी जवळून ही गोष्ट बघून त्यांच्या लक्षात आलं की या आपल्या व्यक्तिगत जे सगळे आपले जे अनुभव आहेत किंवा आपल्या प्रत्येक परिवारामधल्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत, जो अभ्यास आहे आपला, त्याच्यावर एक अशा गुणाची आवश्यकता आहे की ज्यामध्ये हे माझे गुण किंवा माझा हा सद्गुण, माझा परिवार, याची जी राष्ट्रीय आणि सामाजिक भूमिका आहे आणि त्यामध्ये व्यक्त करायचं आहे. त्यामध्ये जसं मगा विषय आला की विचारी की अविचारी, म्हणजे खूप विचार करत न बसता समोर जाऊन एका हिमतीने जाऊन सामाजिक कार्यामध्ये उतरलं पाहिजे. आणि जे म्हणून आपलं आहे त्याचा मग ते घरामध्येच नाही तर घराच्या बाहेर पडल्यानंतर सुद्धा कुठल्याही पटलावर जाऊन त्याचा स्वाभिमानाने उल्लेख केला पाहिजे. आणि आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये म्हणजे जीवनाच्या जेवढ्या पद्धती आहेत, म्हणजे आपलं शासन प्रशासन, आपलं राजकारण, आपल्या सार्वजनिक संस्था, आपलं शिक्षण, या सगळ्यामध्ये या गुणांचा वापर हिमतीने केला पाहिजे. आणि त्याकरता ज्या प्रकारचे हिम्मत असणारे, ज्यांना स्वतःच्या राष्ट्राबद्दल, आपल्या समाजाबद्दल, राष्ट्राबद्दल अभिमान आहे, आपल्या ज्ञानाची त्यांना जाण आहे आणि रोजच्या जीवनामध्ये ते त्याचं पालन करत असताना त्यांना सार्वजनिक जीवनामध्ये ते कसं घेऊन जायचं याची हातोटी आणि याची कुशलता पण त्यांच्याजवळ आहे. आणि ते व्यवस्थितपणे, संघटितपणे कसं घेऊन जायचं, सातत्याने घेऊन जायचं, याची कुशलता पण ज्यांच्याजवळ आहे, अशा लोकांचा अभाव त्यांना आजच्या 100 वर्षापूर्वी जाणवला. आणि म्हणून जेव्हा घराघरामध्ये अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी माणूस घडवण्याचं एक नवीन संस्था, कारण त्यावेळी पण बऱ्याच संस्था होत्या, अनेक लोकांनी नवीन संस्था काढल्या जात होत्या. संस्थांचे 2 प्रकार होते. एक तर त्या सेवाभावी संस्था होत्या आणि त्या महत्त्वाच्याच होत्या, कारण त्यांनी सुद्धा एकेका कार्याला हात घातला. आज सुद्धा आपल्या शहरामध्ये अशा संस्था आहेत. त्यांनी त्यांच्या काळामध्ये अनाथ विद्यार्थीगृह होतं, त्याला आता 100 वर्ष यावर्षी झाले आहेत. अशा अनेक संस्था आहे की ज्यांनी अनेक क्षेत्रामध्ये उत्तम सेवेची कामं केली. त्यावेळी पण त्या संस्था उत्तम कार्य करत होत्या. परंतु या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून एक व्यापक अशा प्रकारचं माणूस घडवण्याचं काम याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळं त्यांनी अशा प्रकारचं व्यक्तिगत चारित्र्यासोबत राष्ट्रीय चारित्र्य, सामाजिक दृष्टीने कार्य करण्याची जी प्रवृत्ती पाहिजे आणि सामूहिकपणे काम करताना संघटितपणे काम करावं लागेल, एकट्याने करून चालणार नाही. आणि त्यामुळे ही संघटित काम करण्याची प्रवृत्तीसुद्धा प्रत्येकाला मिळाली पाहिजे, आली पाहिजे. आणि परिस्थितीला दोष देऊन बसता येणार नाही, कारण त्यावेळी त्यांनी ती पण एक प्रवृत्ती बघितली की बरेच लोक परिस्थितीला दोष देत होते की बा आज काय इंग्रजांचं राज्य आहे, मग आता आपण काय करू शकतो, असं आहे तसं आहे, परिस्थिती अशी आहे. कोणी म्हणायचे काळ बदलला आहे, कोणी म्हणायचे एक काळ आपला होता, आता आपल्या देशाचा काळ नाही, आता युरोपांच्या लोकांचा काळ आहे, ब्रिटिशांचा काळ आहे. आज बदललेला आपल्या ज्ञान जे होतं, आपल्या भाषा होता, त्यांचा काळ गेलेला आहे, आता दुसरा काळ आलेला आहे. तर काळ आणि परिस्थितीवर अवलंबून राहणारे असे बरेच लोक त्यांच्या अनुभवामध्ये त्यावेळी येत होते. अपवाद त्याला होते. हे लोकमान्य टिळकांनी सांगितलं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, त्यामुळे त्यांच्यासारख्या व्यक्तित्वाकडे ते आकर्षिला गेले होते. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने हे बघितलं आणि त्यामुळे त्यांनी या प्रकारचं असं एक संघटन बनवलं पाहिजे की ज्यामध्ये असे व्यक्तित्व तयार होतील. आणि हे एका दिवसात होणार नाही. म्हणजे जसं काही काही वेळेला बरेच वेळा असं होतं की एकाच जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी होऊन जातील, परंतु डॉक्टरांनी विशेष करून अशी एक पद्धती आधुनिक काळामध्ये शोधून काढली की जी पद्धती सातत्याने चालेल आणि हळूहळू ती समाजामध्येच वापरल्या जाईल. त्यामुळे बरेच लोकांना वाटतं की ही संघाची जी पद्धती आहे ही विशेष पद्धती आहे. परंतु मी जेव्हा सहजपणे असा एक विश्लेषण करत होतो की ज्या ज्या गोष्टी संघामध्ये आपण या पद्धतीने वापरल्या गेलेल्या आहेत, खरं म्हणजे संघच्या जवळ आल्यानंतर भारतामधल्या प्रत्येक परिवाराला तो संघ आपला जवळचा वाटतो,
किंवा फॅमिलियर वाटतो, म्हणजे त्यात काहीतरी वेगळं आहे असं वाटत नाही, तर ते माझ्या परिवाराशी किंवा माझ्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहे असं वाटतं. हे का वाटतं? कारण आपल्या देशामध्ये प्रत्येक परिवारामध्ये हा आग्रह असतो, आजही 100 वर्षांनंतर आहे, की नवीन पिढीला चांगले संस्कार मिळाले पाहिजे, त्यांना चांगलं अनुशासन ज्याला म्हणतो आपण शिस्त लागली पाहिजे, त्यांना जसं नितीनजींनी उदाहरण सांगितलं की एकट्याने लाडू खाऊ नका, आपल्या सोबत द्या, तर पशु पक्षी प्राणी यांची मदत करा, त्यांच्यावर दया ठेवा, त्यांच्यासोबत आपलं एक चांगलं जीवन ठेवा. हे सगळे जे संस्कार आहे किंवा आजही आता आपल्या महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये आपले शिवचरित्र आपण वाचतो किंवा बऱ्याच प्रकारच्या अशा गोष्टी या सामाजिक जीवनातल्या परिवारातनं त्यामुळं शिकवल्या जातात. तेव्हा परिवारामध्ये त्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये सुद्धा या आपल्या देशातली विशेषता आहे की परिवारामध्ये अशा प्रकारचा अभ्यास अजूनही बऱ्याच परिवारात केल्या जातो. जिथे केल्या जात नाही तिथे सुद्धा हे ॲस्पिरेशन आहे, ही इच्छा आहे की असं झालं पाहिजे, असा संस्कार मिळाला पाहिजे, असा स्वभाव झाला पाहिजे, अशी हिंमत त्याच्यामध्ये आली पाहिजे. जेव्हा समाजामध्ये झालेले अत्याचार बघतात, बरेच लोक आपल्याकडे एक कॉमन म्हण आहे की शिवाजी झाले पाहिजे पण शेजारच्या घरामध्ये. पण म्हणजे मी असं बघतो की असं म्हणत जरी असलो आपण तरी बरेच लोकांची इच्छा असते की खरं जर अशी संधी मिळाली तर शिवाजी आपल्या घरात पण व्हावा, पण त्यांना असं वाटतं की त्याला पुरेसं वातावरण मिळत नाही आणि कधीकधी बरेच लोक एकट्याने हिंमत करू शकत नाहीत. आणि त्यामुळे संघ जेव्हा त्यांच्या जीवनाशी संबंधित येतो तेव्हा त्यांना वाटतं आपण एकटे नाही आहोत. तर चांगली माणसांना बरेच वेळा असं वाटतं आपण एकटेच चांगले आहोत आणि त्यांना बाजूला दिसतं की कोणामध्ये काय चांगली माणसं दिसत नाहीत. तर संघाने काय केलं, संघाने चांगली माणसं तुमच्या आजूबाजूला आहेत याचा अनुभूती सगळ्यांना द्यायला सुरुवात केली. म्हणजे संघामध्ये लोक आली, त्या लोकांनी फक्त संघाच्या शाखेत बसून नाही राहायचं, तर त्यांनी समाजामध्ये सगळ्यांकडे जायचं. मग आपल्या आजूबाजूलाच अशी लोकं आहेत, आपल्यासारखी लोकं आहेत की जे आपल्याच घरच्या मुलांसारखी मुलं आहेत, पण जे फिरतात जातात, समाजाची चिंता करतात, ते आपला अभ्यास पण चांगला करतात आणि जीवनामध्ये पण सांभाळून घेतात, लोकांच्या नेहमी मदतीला जातात. तर आपल्या घरची पण मुलं अशी असावी आणि ती होऊ शकतात, ही जी काही एक स्वाभाविक इच्छा समाजामध्ये हळूहळू उत्पन्न होत जाते. आणि त्यामुळे मग हळूहळू तिथली एका ठिकाणी शाखा सुरू झाली की तिथल्या लोकांना वाटतं संघकाम सुरू झालं. तर सुरुवातीला वेगवेगळे समाजामध्ये परिस्थिती होती, अनुकूलता नव्हती, तर लोकांना वाटायचं की झालं पाहिजे, पण कदाचित भीतीमुळे लोक त्याच्यात जात नव्हते. पण जशी जशी परिस्थिती बदलते आहे तसं तसं लोक मनाने या कार्याशी, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येक परिवारामध्ये ही एक इच्छा आहे, ही सदिच्छा आहे की असं झालं पाहिजे. आणि त्यामुळे या सदिच्छेला पूरक असं जेव्हा काम संघाचं त्यांना अनुभवायला येतं किंवा संघातनं घडलेले लोक, जसं आज आपल्या अशा लोकांना जेव्हा ते बघतात सार्वजनिक जीवनामध्ये किंवा नितीनजींसारखे लोक जेव्हा म्हणतात की मी आज हे जे काही काम केलं आहे ते मी संघातून, विद्यार्थी परिषदेतून, या कार्यातून शिकलो, तेव्हा त्याची एक वेगळी अनुभूती समाजामध्ये प्रसारित होते. आणि त्यामुळं हा एक असा अनुभव, आणि त्यामुळं बरेच वेळा असं होतं की चांगलं करण्याचा आनंद काय असतो. म्हणजे आपण बघतो बऱ्याच अशा, आपण जेव्हा फिल्म्स बघतो तेव्हा त्यामध्ये अशी एक स्टोरी असते, कॉमन स्टोरी असते. आपण लहानपणापासून अशा कथा पण ऐकतो आणि फिल्ममध्ये पण एक कॉमन कथा असते. एखादा वाईट माणूस असतो पण त्याला अचानक एखादं चांगलं काम करण्याचा आनंद मिळतो. नवीन एक आत्ता सिनेमा आला होता गब्बर नावाचा, त्यातली स्टोरी तीच होती की बाबा त्याला एक अनुभव मिळतो, तो फार वाईट माणूस आहे पण त्याला अनुभव मिळतो एक चांगलं काम केल्यानंतर लोक कसं चांगलं म्हणतात, त्याचा चांगला काय परिणाम होतो. तर चांगलं काम करून त्याचा जो काही आनंद असतो याची अनुभूतीच बऱ्याच लोकांना नव्हती. तर संघाने काय केलं, संघाने सामान्य माणसांना चांगलं काम केल्यानंतर काय आनंद मिळतो आणि तो आनंद किती मोठा आणि वेगळा असतो याची अनुभूती देण्याचं काम सुरू केलं. आणि त्यामुळे संघामध्ये छोट्याशा शाखेमधल्या कार्यातून किंवा शाखेच्या 1 तासाच्या वेळेनंतर समाजामध्ये जाऊन जे काम केलं जातं किंवा संघाचे स्वयंसेवक विविध संघटनाच्या माध्यमातून जे काम करतात त्यातून जे काम केलं जातं, त्यातून ही चांगलं काम करण्याची त्याचा जो आनंद आहे त्याची अनुभूती ही हळूहळू समाजामध्ये लोकांना मिळते. आणि ज्यांना मग जी अनुभूती मिळते ते मग ती अनुभूती सोडत नाहीत, ते मग नियम आपल्या पूर्ण जीवनभर अशा अनेक चांगली कामं करण्याचा एक धडाडाच म्हणजे त्यांचा चालू असतो.
तर मला असं वाटतं की नितीनजींनी त्याचा अनुभव घेतला की एक दोन लोकांना मदत केली, एक चांगलं काम केलं, किंवा वेगळे विचारांचे आहेत पण त्यांना पण जर त्यांचं जर नीटपणे ऐकून घेतलं आणि त्यांना मदत केली तर त्याचा जो काही आनंद आहे याचा त्यांनी जो अनुभव घेतला, तेव्हा मला असं वाटतं की तो आनंद पुन्हा पुन्हा घेण्याकरता ते नव्याने परत ते करत असतात. आणि ही गोष्ट फक्त नितीनजींची नाही तर असं प्रत्येक छोटं छोटं काम करणारे अगदी एखाद सामान्य स्वयंसेवकाला सुद्धा ही अनुभूती येते. आणि ती अनुभूती तो जेव्हा शेअर करतो दुसऱ्या माणसांसोबत, आणि जेव्हा दुसऱ्या सामान्य कार्यकर्त्याला, सामान्य समाजातल्या माणसाला जेव्हा हे कळतं की हा आनंद फक्त स्वयंसेवकांपुरता रिझर्वड नाही आहे, पेटेंट नाही आहे, हा आनंद मी पण घेऊ शकतो. आणि मग स्वाभाविकपणे हे सगळे लोक या विचारांशी जोडल्या जातात आहे. आणि त्यामुळे हे 100 वर्षातलं जे काही हे संघाचं साधं सोपं काम, किंवा शाखेत या साधं सोपं काम करा, सामान्य माणसांचं काम. आणि बरेच लोकांना वाटतं की हे सामान्य माणसं येतील, सामान्य, कारण मोठं काम करण्याकरता मोठी मोठी माणसं पाहिजे, पण सामान्य माणसं हे सगळे काम करू शकतात, त्यांना पण जोडलं जाऊ शकतं. नितीनजींनी पुस्तकात एक फार छान उदाहरण दिलं आहे सुदर्शनजींचं, आणि ते अनुभवाचे मी पण साक्षी पण होतो त्या अनुभवाचा, की आपले परमपूजनीय सुदर्शनजी म्हणजे तसे ते पण एक सामान्य विद्यार्थी झाले, स्वयंसेवक झाले, नंतर मग ते सरसंघचालक झाले. आणि एवढ्या सगळ्या पदानंतर त्यांनी जेव्हा सरसंघचालक पद सोडलं आणि मग ते त्या सत्रामध्ये दुसरे आपले आजचे वर्तमान सरसंघचालक मोहनजी सरसंघचालक झाले. आणि ते समोर येऊन जसे बाकी प्रतिनिधी बसले होते तसं ते समोर येऊन बसले आणि आम्ही सगळे या प्रसंगाचे साक्षी होतो. आणि नंतर संध्याकाळच्या गणामध्ये ते जाऊन संघाच्या वर्गामध्ये त्या बैठकीमध्ये जाऊन लगेच तिथे बाकीच्यांना एका सामान्य पद्धतीने शिकवायला सुरुवात केली त्यांनी. आणि नंतर मी त्यांचं भोपाळमध्ये जेव्हा ते राहिले तेव्हा त्यांचं जीवन बघितलं. तर नितीनजीने एक चांगला शब्द या पुस्तकात वापरला आहे की एक सामान्य म्हणून आले, मग त्यांनी अनेक प्रकारचे गुण घेतले, असामान्य प्रकारचं काम केलं, कर्तृत्व दिलं, असामान्य पदांवर विराजमान झाले, आणि परत ते सोडून परत एक सामान्य होऊन परत एकदा काम करायला लागले. तर ही जी एक सहजता, मला असं वाटतं की ही जी एक गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि ती आजच्या काळामध्ये सगळ्यांनी जोपासण्याची खूप गरज आहे. कारण जेव्हा कार्य जेव्हा अनुकूल व्हायला लागतं आणि समाजामध्ये त्याला जेव्हा एक प्रतिष्ठा मिळते किंवा त्याला मान्यता मिळते लोकांकडनं, ज्याला लोकमान्यता म्हणतात, तेव्हा या गोष्टीची आणि त्यामुळे मला जेव्हा कोणी विचारतं की आजच्या काळामधलं सगळ्यात मोठं आव्हान कोणतं आहे अशा सगळ्या कार्यांसमोर, तर मी नेहमी म्हणतो की अशा सगळ्या काळामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की सहजता आणि सामान्य बनून राहणं, हे आव्हान आहे. आणि मला नक्की वाटतं की हे सगळे आव्हान जे आहे हे संघातले सगळे सामान्य स्वयंसेवक आणि हे आपल्या सगळ्या कर्तृत्वानी आणि आपल्या सगळ्यांच्या व्यवहारांनी नक्की पूर्ण करतील आणि पुढे पण ती सहजता कायम राहील. आपल्या संघाची अजून एक विशेषता आहे संघामध्ये, संघाच्या विविध संघटनांमध्ये, की प्रत्येक माणसाला वाटतं की मला एक रिकग्निशन मिळालं पाहिजे किंवा माझं म्हणणं कोणी ऐकून घेतलं पाहिजे, मला रिकग्निशन मिळालं पाहिजे, माझं पण एक इम्पॉर्टन्स आहे. हा एक मानवाचा, मनुष्याचा स्वाभाविक एक स्वभाव असतो. आणि जेव्हा त्याला हे लक्षात येते की पदावर असेल तेव्हाच माझं म्हणणं ऐकलं जातं किंवा माझ्या म्हणण्याला महत्त्व असतं किंवा मला काहीतरी महत्त्व असतं, आणि जेव्हा असं दृश्य उत्पन्न होतं तेव्हा मग प्रत्येकजण पद मिळवण्याकरताच मागे लागतो. आणि ही गोष्ट आपल्याला सार्वजनिक जीवनामध्ये बरेच ठिकाणी दिसते. संघामधली विशेषताच ही आहे की हा कार्यकर्ता नवीन आहे, तो कोणत्या दायित्वावर आहे, कोणत्या दायित्वावर नाही आहे, आणि संघाच्या सगळ्या संघटनांमध्ये प्रामुख्याने याचा अभ्यास सातत्याने केला जातो. आणि हे आपल्या प्रमुख जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे जसं मग उदाहरण सांगितलं पूजनीय सरसंघचालकांचं, बाळासाहेबांचं, की ज्या पद्धतीने ते सामान्यातल्या सामान्य लोकांशी सुद्धा संवाद ठेवतात किंवा बैठकीमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी सामान्य व्यक्तीचं पण आपलं काय म्हणणं आहे, तो कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नाही, तर त्याचं म्हणणं काय आहे किंवा त्याच्या म्हणण्यामध्ये किती महत्त्वाची गोष्ट आहे यावर त्याचं महत्त्व ठरतं. तर ही जी गोष्ट आहे त्यामुळं मग व्यक्ती अनावश्यकपणे पदाच्या मागे जात नाही. आणि त्यामुळे ही गोष्ट आज सार्वजनिक जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. जेव्हा आपण अनेक ठिकाणी बघतो सार्वजनिक जीवनामध्ये सगळे पदांचे विवाद याच्यातूनच जन्म होतात. आणि त्यामुळं ही गोष्ट समाजामध्ये आणि आज खास करून विशेष करून संघाची जी, ज्याला आपण कल्चर अँड टेक्स्चर म्हणतो, की जे आज समाजामध्ये आपल्या सगळ्या स्वयंसेवक जे वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करतात,
म्हणजे सार्वजनिक जीवनापासून राजकीय जीवनापर्यंत, सेवेच्या कार्यापर्यंत ते कुठल्याही ठिकाणी नेतृत्व करत असतील तर त्यांनी ही गोष्ट संघानुसार एखादं संघटन चालणं म्हणजे काय आहे, तर संघानुसार एखादं संघटन चालणं, संघाच्या विचारांनी प्रेरणेने चालणं म्हणजे संघाचं जे कल्चर आहे आणि टेक्स्चर आहे, म्हणजे सामूहिकपणे काम करण्याची पद्धती, प्रत्येक सामान्य व्यक्तीला पण महत्त्व देण्याची पद्धती, या पद्धतीचं पालन अपेक्षित आहे. आणि त्यामुळं बरेच लोक विचारतात की सार्वजनिक जीवनामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये संघाला काय अपेक्षित आहे, तर संघाची जी अपेक्षा आहे ती की हे जे विशेषता आहे, ही विशेषता अगदी छोट्या छोट्या आपल्यापासून तर अगदी मोठ्या मोठ्या आपल्या संघटनांमध्ये या विषयांवर आग्रह ठेवून या कल्चर आणि टेक्स्चरला सातत्याने पुढे ठेवण्याची गरज आहे. आज अजून एक गोष्ट आहे की महत्त्वाची गोष्ट की बरेच वेळा असा विचार येतो की बाबा या सगळ्या काळामध्ये संघामध्ये मी एकदा गुजरातला गेलो होतो, भूकंप झालेला होता आणि भूकंप झाला तर ते बरेच आपले डॉक्टर हेडगेवार टेम्पररी हॉस्पिटल उघडलं होतं. बरेच लोक तिथे काम करत होते, टप्प्याटप्प्याने जाऊन काम करत होते. मोठे फार डॉक्टर तिथे बघायला आले, भेट द्यायला आले. त्यांनी विचारलं की तुमचे जे सगळे स्वयंसेवक, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सगळे काम करतात आहे, त्यांना तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करण्याचं ट्रेनिंग देता का? मी म्हटलं नाही. तर त्यांनी मला खूप खोदून विचारलं. मग त्यांनी सांगितलं की मला ते काम करतात आहे एक्सरे रूममध्ये, हॉस्पिटल ऑपरेशन थिएटरमध्ये, ॲडमिनमध्ये, सगळ्या ठिकाणी व्यवस्थितपणे काम करत आहे. 2 दिवसात त्यांनी अडॉप्ट केलेलं आहे आणि त्यांना माहिती आहे. मी म्हटलं आम्ही त्यांना संघामध्ये त्यांना हॉस्पिटल मॅनेजमेंटचं ट्रेनिंग देत नाही, पण कुठलंही लोकही परकी नाही आहेत, ती आपली लोकं आहेत. आणि मग आपली लोकं असल्यानंतर आपल्या परिवारामध्ये आपण जसं नवीन गोष्टी शिकतो, आपल्या घरी कोणी आजारी पडला आणि त्याला शुगरचं इन्सुलिन इंजेक्शन द्यायचं आहे, तर घरची माणसं इन्सुलिन देणं पण शिकतात, इंजेक्शन कसं द्यायचं शिकतात. तर तसं म्हटलं ती जी भावना आहे आपलेपणाची आणि त्याकरता सक्रियपणे त्याकरता कार्य करणं, ह्या प्रवृत्तीचा अभ्यास आपण संघामध्ये करतो. आणि मग अशा पद्धतीने प्रशिक्षित झालेले लोक जेव्हा कुठे पण जातात तेव्हा ते त्या पद्धतीने काम करतात. आज एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे की बरेच वेळा असं आपल्या समाजामध्ये एक गोष्ट येते की आर्थिक प्रगती विकास याची बरीच गोष्ट चाललेली आहे. एका पर्यावरणाच्या विषयावर पण चर्चा झाली, अजून एका विषयावर पण चर्चा करण्याची गरज आहे. तो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे व्यक्तिगत जीवन, सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनातलं लोकांचं चरित्र. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या देशाच्या एकतेमध्ये सुद्धा याचं खूप महत्त्व आहे. कारण कसं आहे की समजा आपण खूप जुनी गोष्ट वाचली आहे की अलीबाबा आणि 40 चोर, आपण खूप सगळ्यांनी ती गोष्ट ऐकलेली आहे. म्हणजे त्यांची युनिटी खूप मोठी आहे. ते 40 चोर एकत्र आले, सगळे एकत्र आले, त्यांची खूप मोठी युनिटी आहे आणि ते खूप मोठा खजाना ते जाऊन म्हणजे अतिशय कठीण असं कार्य ते व्यवस्थित नेटाने रात्रंदिवस परिश्रम करून खूप नेटाने करतात. परंतु जसा माल हातामध्ये येतो तसं त्यांची एकता जी आहे ती कुठल्या कुठे चालली जाते. आणि त्यामुळं जर एक खरोखर एकता आपल्या समाजामध्ये आपल्याला पाहिजे असेल की जी कुठल्याही स्वार्थावर आधारित नसेल, म्हणजे मग ती भाषेचा स्वार्थ आला, प्रदेशाचा आला, माझा व्यक्तिगत आला, माझ्या संस्थेचा आला, माझ्या पार्टीचा आला, कोणाचाही पण आला स्वार्थ, काही पण स्वार्थ आला, किंवा माझ्या जातीचा आला, तर कुठल्याही किंवा माझा व्यक्तिगत स्वार्थ आला, मला काहीतरी पाहिजे आहे, हे पाहिजे ते पाहिजे, स्वार्थ आला, तर यामध्ये मग त्या एकतेला काहीतरी छेद जातो. मग तो संघटनेत जातो, तो सार्वजनिक जीवनात जातो, तो देशाच्या एकतेमध्ये पण संकट उत्पन्न करतो. आणि त्यामुळे डॉक्टर हेडगेवारांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हेरली होती की आपला देश हजारो वर्ष जर एकत्र राहिला, त्यातलं महत्त्वाचं कारण होतं की शुद्ध चारित्र्याची माणसं आपल्या देशामध्ये खूप होती आणि जे शुद्ध चारित्र्याचे होते त्यामुळे ते निस्वार्थ होऊ शकले. ज्यांच्याकरता ते आपल्या स्वार्थावर नियंत्रण, कारण मनुष्याचा स्वभाव आहे स्वार्थी होणं, अहंकार मनामध्ये येणं, परंतु त्यावर ते आपल्या चारित्र्यामुळे नियंत्रण करू शकले आणि देश आणि राष्ट्रहित सार्वजनिक हिताला महत्त्व देऊ शकले आणि राष्ट्रीय एकतेला महत्त्व देऊ शकले. त्यामुळं आपला देश हजारो वर्ष इतक्या संकटामध्ये सुद्धा, कठीण परिस्थितीमध्ये एक संघ राहिला. आणि त्यामुळं जेव्हा जेव्हा या प्रसंगात, त्यामुळं असा समाज, ज्या समाजामध्ये अशी अधिकाधिक चरित्रवान लोक असतील, ज्यांचं चरित्र व्यक्तिगतपणे आणि सार्वजनिक जीवनात पण आहे, असे चरित्रवान लोकांचा देशच एकत्र येऊ शकतो आणि असे संघटनच एकसंध राहू शकतं.
अन्यथा छोटं संघटन असेल किंवा मोठं असेल, गल्लीतलं एखादं मंडळ असेल आपलं किंवा अखिल भारतीय संघटन असेल, त्या संघटनेमधले महत्त्वाचे भेद त्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक चरित्राच्या अभावामध्ये स्वार्थाचा झालेला जो म्हणजे अतिरेक आहे, त्यामुळे ही एकता भंग होते आणि तेच राष्ट्रीय एकतेला लागू होतं. आणि त्यामुळं सार्वजनिक व्यक्तिगत चरित्रवान लोक आणि सार्वजनिक जीवनामधले त्यांचं चरित्र ही 100 वर्षापूर्वीसुद्धा जितकी महत्त्वाची गोष्ट होती तेवढीच आजही महत्त्व आहे. आणि त्यामुळं बरी आपण विचारांनी बऱ्याच गोष्टी केल्या, तंत्रज्ञानाने बऱ्याच गोष्टी केल्या, आपण जगाला पूर्ण जोडलं आणि सगळं जोडलं, तरी पण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण हे जर नसेल तर स्वार्थ आपल्या परिवाराला पण एक ठेवू शकत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे या काळामध्ये सुद्धा संघाने ज्याला सगळ्यात अधिक महत्त्व दिलेलं आहे, या गोष्टीचं महत्त्व आजही तेवढंच आहे आणि ते घडवण्याची आजही गरज आहे. आणि त्यामुळं या गोष्टीला लक्षात ठेवून या कार्याला, त्यामुळे संघ कार्याचा शाखेचा विस्तार फक्त संघाचा विस्तार नाही आहे, तर संघाची जी संघ भावना आहे की त्यातली जी स्वयंसेवक म्हणून स्वयंसेवकत्वाची भावना जी आहे त्याचा विस्तार हे महत्त्वाचं कार्य आहे. आणि तो विस्तार कदाचित शाखेपेक्षाही जास्त गतीने होऊ शकतो आणि मी असं म्हणेल की तो होत आहे. त्यामुळे अनेक लोक जे प्रत्यक्ष शाखेमध्ये आले नाही परंतु त्यांना या भावनेला किंवा या गोष्टीशी त्यांची सहमती होते आहे. आणि त्यामुळे आपापल्या परीने अनेक लोक आपापल्या पद्धतीने आपल्या ठिकाणी राहूनसुद्धा या भावनेचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळे नुसतं संघाच्या शाखा किती झाल्या, त्या आज 83,000 झाल्या आहेत, मागच्या वर्षात 10,000 वाढल्या, परंतु फक्त संघाच्या शाखेच्या संख्येवरून हे मापता येणार नाही. तर संघाचं जे कार्य आहे हे एक या प्रकारच्या स्वयंसेवक भावना किंवा सार्वजनिक जीवनामध्ये या सगळ्या चरित्र भावना याला विस्तारित करण्याचं हे कार्य आहे. आणि त्या अर्थाने आज ही गोष्ट नक्कीच आनंदाची आहे की देशामध्ये एक महत्त्वाचा बदल झाला आहे की लोक भारतावर आधी विश्वासच ठेवत नव्हते. तर मी नेहमी म्हणतो की आता एक महत्त्वाचा बदल झाला आहे, तो म्हणजे लोक आता भारतातले लोक भारतावर विश्वास ठेवायला लागले आहेत की बा इथे काहीतरी होऊ शकतं, आपण काही करू शकतो, बरंच काही घडू शकतं. आणि आपण विश्वास ठेवल्यामुळे जगातले पण लोक आता भारताकडे त्या विश्वासाने बघू लागले आहेत. आणि त्यामुळं आजच्या या सगळ्या काळामध्ये जेव्हा या सगळ्या आपण एका आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये आपण आहोत आता, आणि तरी आपल्या ह्युमन इंटेलिजन्स जो आहे त्याची अत्यंत आवश्यकता राहणार आहे. पर्यावरणाचा जो प्रश्न उचलला तो सुद्धा प्रश्न याच पद्धतीने आपल्याला बघावा लागणार आहे की आपल्याला जगायचं कसं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी आणि मार्केट हे आपली संस्कृती आणि सभ्यता ठरवेल. जसं आता मागच्या 200 वर्षात झालेलं आहे, जगामध्ये अनेक लोकांनी आपल्या जीवनामध्ये कॉम्प्रोमाइज केलं. कारण मार्केट तसं म्हणते आहे, नवीन टेक्नॉलॉजी तसं म्हणते आहे, नवीन आलेलं प्रॉडक्ट तसं म्हणते आहे, नवीन आलेली मार्केट व्यवस्था तसं म्हणते आहे. त्यामुळं बऱ्याच जगांमध्ये म्हणजे आपल्या भारतातच नाही, अगदी जगातल्या सगळ्या देशांमध्ये याबद्दल अनेक प्रकारचे कॉम्प्रोमाइजेस झालेले आहे आणि त्याची जाण आता जगामध्ये होते आहे. बरेच लोक जगामध्ये याच्यावर बोलतात आहे, लिहितात आहे, चर्चा करतात आहे की बा आपल्याला आपला डिसिजन कोण करेल. आणि मग आता रोबोट आला, AI आला, हे आपली संस्कृती ठरवतील, आपली जीवनाची पद्धती ठरवतील. की मी नेहमी म्हणतो की रोबोट आपला असेल तर त्याचे संस्कार आपले असतील, रोबोट असेल पण त्याचे संस्कार आपले असतील. अपना रोबोट अपना बच्चा है, अपने संस्कार रहेंगे. AI अपना है, त्याचं ट्रेनिंग आपलं असेल. त्यामुळं हा जो कॉन्फिडन्स आहे, हा जो आत्मविश्वास आहे, हा आज भारतातल्या आपल्या युवकांमध्ये आणण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटते की राष्ट्राबद्दलचा जो स्वाभिमान आहे आणि आपलं राष्ट्र काय आहे याची ओळख झाल्याशिवाय हा स्वाभिमान जागृत होऊ शकत नाही. आणि त्यामुळं हे जे महत्त्वाचे विषय आहे, संघाचं जे नावच आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यामुळे राष्ट्रीय भावना महत्त्वाची आहे, स्वयंसेवकाचं अभ्यास महत्त्वाचा आहे आणि ते कार्य संघ होऊ शकतं. त्यामुळे या दृष्टीने हे कार्य 100 वर्षापूर्वी सुरू झालं. त्याचे अनेक पैलू आहेत. या शताब्दीच्या निमित्ताने याची बरीच चर्चा समाजामध्ये होते आहे. आणि मला असं वाटते की नितीनजींनी हे पुस्तक लिहिलं, अतिशय चांगली गोष्ट आहे आणि पुस्तकातून बरेच लोकांना कळेल. परंतु खरी संघाची जी ओळख आहे ती संघाचे जे स्वयंसेवक आहे
त्यांच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवन जे आहे हे लोकांकरता खरं पुस्तक आहे. ते बघून सगळे लोक त्याच पुस्तकाकडे बघून आपली लोक विचार ठरवतात आणि त्या मार्गाने जाण्याचा विचार करतात. तेव्हा या दृष्टीने हे पुस्तक लोकांना प्रेरित करेल अशी भावना मी व्यक्त करतो आणि माझे शब्द संपवतो.